विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। व्यासमुनींना नमस्कार, शुकमुनींना नमस्कार। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं। तो चांगला आहे का? नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। लक्ष्मीची प्रार्थना करूया आपण, जरी सकाळ नसली आता तरी सुद्धा आपण पहिल्यांदा उठल्या नमस्कार करतो तो आता करूया। समुद्र वसने देवी पर्वतस्तर मंडले विष्णुपत्नी नमस्कृत्यं पादस्पर्शं च मस्तमे। आमचे गुरु रामदास स्वामी त्याच्याबद्दल एक श्लोक म्हणतो मी। शुभासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। भागवतावर काही बोलणं ही आयुष्यातली पहिलीच वेळ का आली, पण तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने आणि तुमच्या मनापासून मी बोलतो, तुमच्या मनातल्या भागवताबद्दल कृष्णाबद्दल असणाऱ्या आपुलकीने प्रेमाने आजचा दिवस सगळा चांगला पार पडला। काल आपल्याला म्हणलं त्याप्रमाणे कृष्णाचे मोठे भाऊ बलराम आले होते सकाळीच काल। दुसरं काल लक्षात होतं पण कृष्ण विषय असतात त्यावर राहून गेलं। काल ज्ञानेश्वरी जयंती होती, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, तो काल दिवस होता। आपल्या भारत देशामध्ये रोज काही ना काहीतरी मोठे विधी असतात, जन्म असतात, समारंभ असतात। ही संस्कृती हजारो वर्षाची अशी आहे की 365 दिवस पुरेच पडत नाही त्याला। असं आहे, हजारो वर्षांचा इतिहास, हजारो होऊन गेलेले सगळे तेच भागवतात आहे। आज तुम्हाला मी सांगणार आहे भागवत म्हणजे काय। त्यामुळं काल सर्वांनी फार चांगला प्रतिसाद दिला। आमचे मित्रमंडळी तर आली होतीच, आपल्यापैकी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। मलाही बरं वाटलं का आयुष्यातला पहिलाच प्रसंग कालचा तो आमच्या गुरुच्या पाठिंब्याने आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने फार चांगला पार पडला। बरं वाटलं मला काल, मला कधी कुठेही काही आलं नाही काही। काल कसं काय आवरलंय वगैरे बघायला म्हणून मी आपल्या 3-3:30 ला आलो इथे। पाऊस नव्हता त्यावेळेला, विकास आणि मी आम्ही दोघंच होतो आणि पाऊस सुरू झाला। शिंदे साहेब थोडेसे राऊंड घेऊन आले इथे, जोरात पाऊस पडायला। काळजी वाटली, म्हणलं पावसाला सुद्धा भागवताची किती प्रेम आणि किती आवड आहे म्हणले, त्याची घाई झाली यायची म्हणलं। ते पावसाचं ठीक आहे पण आपलं काय होणार, कोण ऐकायला कोण येणार आहे। शिंदे साहेब ते काही काळजी करू नका, तुमचं भाषण 5:30 आलाय ना, 5:30 पर्यंत पाऊस निघून जाईल म्हणजे तो बघून जाईल फोटो। आणि तसं झालं, ऐकलं त्यांनी शिंदे साहेबांचं। 5:30 ला बघतोय तर कुठेही काही नाही बघत आणि आपला कार्यक्रम चांगला पार पडला। गमतीचा भाग जाऊ द्यात, आजही पुन्हा तेच होतं। पाऊस म्हणलं आहे लक्षात, आम्ही आलो होतो, तुमची अडचण काही केली नाही, आजही ते अडचण केली नाही। म्हणजे आपल्याला निसर्गाचा सुद्धा पाठिंबा आहे, निसर्गाचं प्रेम आहे, ह्याच्यावर सगळ्याच प्रेम आहे। हा विषय सगळा असा आहे, हा भागवत म्हणायचं त्याला, पण हा परमात्म्याचा विषय आहे। हे सगळं विश्व त्याचा कारभार जो करतोय आजही लाखो कोटी वर्षापासून करत आलेला आहे, त्याची आठवण आहे, त्याचा कार्यक्रम आहे। त्यांनी काय लीला केल्या, त्यांनी काय खेळ केले ते बघायचंय। आणि त्याला तर 365 दिवस पुरत नाहीत, आपण ते 7 दिवसावर आणलंय, त्याला काही कारण आहेत, त्याची कथा पण आहे ती तुम्हाला आज मी सांगणार आहे। सगळं भागवत एवढं इतकं खंडातलं 7 दिवसात कसं अशक्य आहे ते, एवढ्या कथा आपण घेऊ त्याच्यातल्या। भागवत म्हणजे काय, अनेक जणांच्या मनामध्ये शंका येत असेल। कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना असंही वाटलं असेल की काल सगळे रामदास स्वामीचेच दाखले दिले गेले,
शंकरामार्ग दाखले दिले गेले. भागवताचं काय, भागवताचा विषय आहे ना. तसं वाटलं असं मात्र साहजिक आहे, हे भागवत काही नाही. कारण भागवत म्हणजे काय आहे, आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे भागवत म्हणजे तो परमात्मा आहे, त्याला काही रंग रूप काही नाही, त्याला निर्गुण निराकार असा आहे तो. कोट्यावधी वर्षापासून आहे. त्यांनी खेळ मांडलेत सगळे. एक खेळ पुरा केला की दुसरा खेळ. जर सिनेमाचा खेळ असतो, सर्कसचा खेळ असतो, तसं तो खेळ करत असतो. त्याला आपण नावं देतो. मग सत्ययुग संपलं, द्वापारयुग संपलं, ते त्याचे खेळ असतात सगळे. आता कलियुग सुरू झाले. तुम्हाला तारखा देणार आहे आज कलियुगाच्या. किती तारखेला, किती वाजून, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी सुरू झालं कलियुग. आणि त्या कलियुगामध्ये भागवताला महत्व आलेले फार. इतकं त्याला महत्व आलंय की जो कोणी भागवताचं स्मरण करेल, जो कोणी ऐकेल, त्याला पुन्हा जन्म नाही, सुटला तो. तेव्हा आनंदाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांकरता अशी आहे की तुम्ही ऐकताय कालपासून, ऐकणार शुक्रवारपर्यंत चांगलं होणार आहे सगळं. एवढ्या त्यांनीच सांगितलंय, मी नाही सांगत तुम्हाला. त्यांनी सांगितलंय की सगळ्यांचं चांगलं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका होणार. हा विश्वास आहे लोकांना, आणि विश्वास वाटावा असा इतिहास आहे, असं घडलेलं आहे. म्हणून मनापासून त्याची प्रार्थना करूया आपण. आणि पुढच्या भागाकडं आता जाऊया. काल बरंचसं प्रास्ताविक आपण केलं, अनेक गोष्टी त्याने बघितल्या. भागवताच्या प्रांगणामध्ये आपण काल हिंडलो, फिरलो, बघितलं, डोकावून पाहिलं आत. आज आता प्रत्यक्ष भागवताचा विचार करूया. भागवत म्हणजे काय आपल्याला मी सांगितलं जातं. भागवत म्हणजे परमात्म्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. ब्रह्माने जेव्हा विचारलं, ब्रह्माने जेव्हा काम सांगितलं विष्णूने की हे आता सगळं जग निर्माण करतो, त्याचं मंत्री म्हणलं मी काल तुम्हाला सांगितलं होतं. सरस्वतीला काय सांगितलं, आणखीन ब्रह्माला काय सांगितलं, औषधाचं काम कोणाला दिलं, स्वयंपाकाचं काम कोणाला दिलं, हे काल मंत्री वेळेला सांगितलं होतं काम. त्यावर ब्रह्माकडे आलं. आणि मग ब्रह्माने विचारलं विष्णूला काय कसं करायचं, जग म्हणजे काय करायचं, काय हे सगळं. त्यावेळेला ब्रह्माला विष्णूने सांगितलं, 4 श्लोकामध्ये सांगितलंय थोडक्यात. त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. ही सुरुवात आहे. त्या 4 श्लोकाचे पुढे वाढत वाढत ब्रह्माने सांगितलं नारदाला. नारद त्यांचा मानसपुत्र. काल म्हटल्याप्रमाणे नारद म्हणजे सर्वश्रेष्ठ ऋषीमुनी आहेत. काय येत नव्हतं त्यांना. व्यासांना त्यांनी सांगितलं तू लिहा भागवत. ती पण गोष्ट सांगायला तुम्हाला. व्यासा विष्णूकडनं ब्रह्माला, ब्रह्माकडनं नारदाला, नारदाकडनं व्यासाला. व्यासांकडनं त्यांचा शीघ्र बुद्धीचा अतिशय मुलगा शुक, त्याला ते समजलं. लहान 16 वर्षाचं वय, अशी व्यक्ती जगात झाली. ती पण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शुकाची. अप्रतिम विश्वास बसवते त्याच्यावर, अशी काय होऊन गेले म्हणून, पण पुरावे आहेत त्याचे. आणि काल म्हटल्याप्रमाणे आता इतिहासाचं सखोल संशोधन झालंय. ग्रह नक्षत्रांचा अभ्यास इंजिनियर लोक करतायत. अमेरिकेमध्ये मान्यता मिळत चाललेली त्याला. आतापर्यंत उलट होतं 400-500 वर्ष. तिकडं काही बोललं म्हणजे खरं वाटायचं आमच्या लोकांना. आता आपण सिद्ध केले, हे बघा असं आहे म्हणून त्याला पटायला लागले. हे सगळं घडलंय. असे ऋषी मुनी होऊन गेलेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये हे जे ऋषी मुनी होऊन गेले सगळे, मग ते वशिष्ठ असतील, अरुंधती असेल त्यांची, ध्रुव असेल, ती गोष्ट आज उद्या सांगणार तुम्हाला मी. हे इतकं त्यांचं काम अप्रतिम आहे की ते आकाशात जाऊन बसले. आढळपद दिलं ध्रुवाला. विश्वामित्र वर आहेत, त्याची अरुंधती आहे. ही नक्षत्र हे केव्हा उगवतात, किती वर्षांनी उगवतात, महाभारतामध्ये उल्लेख आहे, रामायणामध्ये उल्लेख आहे. विज्ञानाच्या साहाय्याने, कॉम्प्युटरच्या साहाय्याने त्याचा शोध घेतलाय आणि आता एक्झॅक्ट तारखा काढलेल्या आहेत. चांगली प्रगती झालेली. मग जे आतापर्यंत दंतकथा वाटत होत्या, काल्पनिक वाटत होतं, ते आता खरं ठरायला लागलेले आहे. आपल्याला पटायला लागलेलं आहे. जे चालत आलेलं आहे ते काही खोटं नाही, बरोबर आहे. हा केवढा प्रचंड अभिमान, आपल्याला आनंद आहे बघा.
मग काल तुम्हाला मी म्हटलं सुरुवातीला की आपला भारत म्हणजे जगाचं देवघर आहे. बाकी अमेरिका वगैरे सगळे दिवाणखाना बाग अंकतमता असतील, पण इथं ती विष्णूची मूर्ती, त्या विष्णूचे असंख्य अवतार आतापर्यंत झाले. 21 काल आपण 24 काल बघितले, 25वा ऍड केला, पण त्याशिवाय लहान मोठे अवतार किती झाले? कारण त्या परमात्म्याचं कामच मुळात असं आहे बघा. काल तुम्हाला म्हणलं होतं मी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे जे सगळे विश्व आहे, युनिव्हर्स, पृथ्वी नाही बरं का. कारण मी फरक सांगितलं, सूर्यमालिका नाही, असंख्य सूर्यापेक्षा असंख्य पटीने तारे या विश्वामध्ये आहेत, त्या मालिका आहेत. हे सगळ्याचं तो नियंत्रण करतो. सगळे त्याची माहिती घेणं आणि तिथं कुठं काय कमी असते. आपण आताशी मंगळवार जायचा विचार करायला लागलोय, चंद्रावर जमायला लागले, आता मंगळवार जायचं, सूर्याचा जवळनं अभ्यास करायचा असं सुरू झालंय. आणखी 100 वर्षांनी चंद्रावर माणसं राहायला जातील. रिझर्वेशन सुरू झाले आता अमेरिकेत. आपल्याला काही तर आश्चर्य वाटतं नाही 100 वर्षांनी. आज आश्चर्य वाटतंय. 100 वर्षांनी म्हणतं हसताय काय, तर चंद्रावर जाऊ पण चंद्रावर होईल. ते विज्ञानाच्या साह्याने आणि अध्यात्माच्या साह्याने. विज्ञान कमी पडतं, अपुरं पडतं, अध्यात्माची जोड द्यावी लागते. अध्यात्म म्हणजे मन एकाग्र करणं, मनावर विलक्षण कॉन्सन्ट्रेशन करणं. हे प्रयोग आजही चालू आहेत. तुम्हाला मी 24 नावं सांगितली, पण अवताराची नावं, चांगल्या चांगल्या साधू संतांची, ऋषींची नावं. जेव्हा जेव्हा संकट येतात, जेव्हा जेव्हा अडचणी येतात, त्यावेळेला विष्णू त्या माणसाची नेमणूक करतो. तिची तुमचं काय सांगतो आहे का? तुम्ही म्हणाल तुम्ही कुठं चालला, फरफटत चालला तुम्ही, असं म्हणाल तुम्ही, म्हणा, हरकत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिली म्हणजे मला असं वाटतं मोदींचं हेच काम चालू आहे म्हणून. कारण जे राष्ट्रपती होते आपले, काँग्रेसचे राष्ट्रपती, काय नाव त्यांचं, काँग्रेस पंतप्रधान झालेले आहेत पण राष्ट्रपती झालेले आहेत मुखर्जी, प्रणव मुखर्जींनी जाहीर भाषेत सांगितलंय आणि आत्मचरित्रात लिहिलंय, देशाची परिस्थिती इतकी वाईट होती की मोदींनी सत्ता हातात घेतली म्हणून बरं झालं. काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार पण त्यांना केलं नाही. ते इतकी वाईट परिस्थिती ह्या देशाची 14 वर्षापूर्वी होती. परित्राणाय साधूनां विना, असा माझा विश्वास आहे. कदाचित तुमचा वेगळा असेल, तुम्हाला स्वातंत्र्य त्याप्रमाणे. 14 वर्षात बदल झाला बघा, चांगला बदल झाला. मी खोलात जात नाही, तुम्ही वाचता वृत्तपत्र. त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं उदाहरण सांगतो. आपण प्रभात टॉकीज कडनं गेलो की समोर वर्तक निवास आहे, वर्तक तपकीर होती. तिथे डॉक्टर वर्तक म्हणून होते, पवी वर्तक. त्यांची खूप पुस्तकं आहेत. मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे गेलोय. तो प्रसंग घडला तेव्हा मी वृत्तपत्रात वाचत होतो. अमेरिकेत चालला होता मंगळवार यान पाठवायचं. डॉक्टर वर्तक म्हटल्यावर कसा यान पाठवता, तिथे माहिती पाहिजे ना. मी इथं बसलं तुम्हाला देतो ना ध्यान लावून. हे घडलेलं आहे बरं काय, 25-30 वर्षापूर्वी, 40 फार. वर्तक म्हणले मी तुम्हाला सांगतो, इथं लोकांनी मूर्खात काढलं. आपले पाश्चात्य चष्मे आपले होते ना सगळे. मंगळवारची माहिती इथं बसून काय तुम्ही देणार म्हणजे, डॉक्टर आपले व्यवसाय करा म्हणले. पण त्यांचे ऐकलं नाही, ध्यान लावलं ते, आणि मंगळवार काय आहे ते सगळं लिहून काढलं. वृत्तपत्रांच्याकडे गेले, ते छापा म्हणजे असं आहे, पण आता जाणार महिन्याभर मंगळवार या, कोणी छापायला तयार नाही. आता पण छापायला लागले म्हणजे चांगलं चमचमीत लागतं म्हणजे लोकांना वाचायला. शेवटी त्यावेळेस एक साप्ताहिक होतं जे कदर करणार होतं. त्या संपादकाकडे मी गेलो होतो, त्यात माझे लेखही झाले होते. साप्ताहिक सोबत गव्हा भेळ संपादक होता, पांढऱ्या रंग, चांगल्या गोऱ्या रंगाचे, उंचपुरी, खणखणीत आत्र्यांसारखे बोलणारे, कोणाची भीडमुरड ठेवत नव्हते. ते म्हणजे मी छापतो. वर्तकांची माहिती मंगळाबद्दलची भेऱ्याने छापली साप्ताहिक सोबत मध्ये. महिना दीड महिना गेला, अमेरिकेत यान मंगळवार जाऊन आलं. त्यांनी जी माहिती आणली होती ती आणि वर्तकांची माहिती
जोडून पाहिली तंतोतंत खरी ठरली. पण आमचा नाही अजून विश्वास बसत नाही वरते काय ध्यान लावलं म्हणजे काय झालं म्हणून त्याच्या अनेक गोष्टी अशा घडल्यात. मला म्हणजे इथं साईबाबा येऊन जेवण गेले, मला ते घेऊन गेलो, स्वयंपाकघरात घेऊन गेले होते, इथे जेवले होते आणि राम लक्ष्मण सीता धुराच्या आकारात इथं बसले होते म्हणजे माहिती. पुस्तकं फार छान आहेत त्यांची, चरित्र फार चांगले आहे त्यांचे. अशी तो जो मूळ आहे विश्वाचा, तो असे वेळोवेळी अशी रूप घेत असतो, अवतार घेत असतो. लहान मोठे अवतार म्हणजे मोठाच अवतार पाहिजे असं काही नाही. आपल्याला राम लक्ष्मण राम कृष्ण वगैरे माहिती असतात, पण अवतार अनेक स्तरावर झालेले आहेत. जर रामायणाची गोष्ट घ्या ना, राम हा अयोध्येचा खाली उतरला, 10 वर्ष काढली त्यांनी वर, खाली उतरला नाशिकला वर्ष 1.5 वर्ष होता, कमीच खरं म्हणजे फार तर 2 वर्ष. तिथं सीतेचं अपहरण झालं, सीता गेली खाली, वाटेमध्ये वाली सुग्रीव सगळं प्रकरण झालं, वालीचा पराभव केला आणि मग खाली लंकेला. हे सगळं करताना रामाबरोबर कोण होतं? त्याच्याबरोबर सैन्य होतं का? पायात चपला तरी होते का? 12 ते 13 हजार लोकांचा राक्षसाचा पराभव केला पंचवटीत नाशिकला. ते आले होते रथात बसून राक्षस. आणि रामाने शेवटचे वर्णन बघा ना कसं आहे ते. तो विष्णू परीक्षा घेत होतो, आपल्या अवताराचीच परीक्षा विष्णू घेत होता. लंकेमध्ये युद्ध सुरू झालं आणि अनवाणी पायाने राम लक्ष्मण आणि बरोबर तयारी केलेले मारुती जांबवन हे विष्णूचे अवतार आहेत. नल वगैरे सगळे हे विष्णूचे अवतार आहेत. सगळे सगळ्या प्राण्यांमध्ये वर ठरलं मीटिंग मध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये अवतार घ्या आणि रामाला मदत करा. राम रावण युद्ध किती दिवस चालव? 84 दिवस युद्ध चाललं. महाभारत नाही चाललं, 18 दिवस चाललं. राम रावण युद्ध 84 दिवस चाललं आणि मग इंद्राला काय दया आली की रटो म्हणला, रामा हा रथ घे तुला म्हणजे. ते रथ आणि शस्त्र दिलं. 25व्या दिवशी रामाने रथात बसून लढाई केली आणि रावणाला मारला. असं वेळोवेळी लहान मोठे मध्यम आकाराचे आकार आपल्याकडे झालेले आहेत, आजही होतात. आपल्याला ओळखता आले पाहिजेत, आपलं सद्वतन असलं पाहिजे, आपल्याला तेवढी कुवत आली पाहिजे. आपल्याला काल मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, शंकर मारताना त्या दर्शन त्या माणसाने दिलं, त्या माणसाला दिलं नाही दर्शन, कारण पात्रताच नव्हती. आपली जशी पात्रता अध्यात्माची वाढेल, मनावरचे शेड्रिपू सगळे जे आहेत हे नाहीशी करायचे. ते तर खेळ आहे ना परमेश्वराचा, भगवंताचा. आपल्या मनाभोवती सगळे शेड्रिपू आहे, त्याचं आवरण आहे. ते म्हणजे काय? माया आहे ती. तो बसला होता एकटाच, काल खेळ त्याला बसला होता एकटाच, त्याला कळलं ना काही, वाटलं खेळ करायला पाहिजे म्हणून माया निर्माण केली. माया निर्माण केली आणि लोकांना खेळायला. तो म्हणला विश्वाशी खेळलं पाहिजे, म्हणलं आता लपून बसायचं कुठतरी. आपल्या भोवती त्याने सगळी माया निर्माण केली आहे. आणि तो म्हटला जर माझा शोध घ्यायचा असला तर या खेळायला. आपलं काम असं आहे, त्यांनी सांगितलं की ही माया तुम्ही बाजूला करा, मग माझ्याकडे येऊ शकाल तुम्ही. हे ज्याला जमतं, ही ज्याला पात्रता येते, तर आजही कुठे कुठे माणसं चांगली ती भेटतात, त्याची माहिती होती. तुमचे त्याचे संबंध चांगले येतात आणि हे सगळं अंतापर्यंत चालू राहणार आहे. कलियुग संपेपर्यंत वाईट माणसं वाढणार आहेत, स्वार्थी माणसं वाढणार आहेत. तुम्ही आज बघताय वृत्तपत्रामध्ये काय येतं ते, वाचवत नाही वृत्तपत्र. ज्या लोकांनी समाजाला नेतृत्व द्यावं, नेता म्हणजे जो पुढे नेतो तो नेता, ही व्याख्याच कालबाह्य झाली आता. अशा माणसांची संख्या वाढत चाललेली, तरी सुद्धा जागोजागी कुठेतरी बळमामा तरी असतील, कुठेतरी रामदास स्वामी तरी कुठेतरी असतील. ही प्रक्रिया जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. जगाच्या म्हणण्यापेक्षा कलियुगाच्या अंतापर्यंत चालू राहणार. पुन्हा चक्र फिरणार परत. कलियुग गेलं की पुन्हा सत्ययुग सुरू होणार आहे. ब्रह्माचा दिवसच येतो, दिवस रात्र ब्रह्माची, त्याची गणित मांडली गेली जातात. असे हे सगळं आहे. त्यामुळे भागवताचा अभ्यास म्हणजे त्या सगळ्या अवतारांचा अभ्यास आहे. त्या अवताराबरोबर ऋषीमुनी आहेत. नारदासारखे ऋषीमुनी चांगले आहेत, मोठे. रामदास स्वामींसारखे आहेत. दत्ताचे अवतार कितीतरी आहेत. स्वतः दत्त आहेत, श्रीपाद वल्लभ आहेत, सरस्वतीचंद्र आहेत, सरस्वती आहेत. का लोक जातात नरसोबाची वाडीला? दशावतारात कुठे आहेत का ते? किती भक्तीने जातात, श्रद्धा होतात, दत्तालाही मानतात लोक. कालचीच टीव्हीवरची बातमी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या एका कुठल्या तरी गावामध्ये एक वृद्धग्रस्त दरवर्षी
नरसोबाची वडील जायची, वय झालं, थकले. जसं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक प्रकरण आहे, तसंच बाळापूरचे ते तसं हे का झालं गेल्या आठवड्यात. वय झालं, आता कसं काय जाणार म्हणजे, चालत जायचे, नाही गेले ह्या वर्षी. बाकीचे गेले मित्र. स्वप्नात सद्गुरू आले, म्हणाले तू आला नाहीस बरं झालं, म्हणजे वय झाले का, अंगणात खोल, माझी मूर्ती आहे तिथे. खोलली, मूर्ती सापडली, लोक पूजा करायला लागले. आश्चर्य नाही हे, काल्पनिक नाही हे, टीव्हीवर दाखवलं हे घडलंय म्हणून गेल्या आठवड्यात. आणखी काय दाखले पाहिजेत परमेश्वराचे, आणखी काय दाखले पाहिजे परमात्म्याचे, आणखी काय दाखले पाहिजे त्याच्या कामाचे. तर भागवताचा अभ्यास म्हणजे सगळ्या अवतारांचा अभ्यास आहे. आणि अवताराच्या बरोबरीने अनेक मोठे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत, साधू संत होऊन गेलेले आहेत. साधूंनी केवढं काम केलं कालच आपण बघितलं. साधूंनी संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये तर संतांनी वारकरी पंथामध्ये केवढं विलक्षण काम केलं. तरी त्या संतांनी खडसवून सांगितलं ना, काल आपण वाचलं ना परमेश्वराला, अरे आमच्यामुळं तू झालास म्हणजे देव, तुला कुठे रंग रूप आकार काही नाही, तुला आम्ही तुला निर्माण केलंय, त्यामुळे लोक पूजा करतात तुझी. म्हणजे तू निर्गुण आहेस ना, निर्गुण निराकार आहे, आकार नाही काही नाही तुला. ते परब्रह्म तसं आहे. तेव्हा परब्रह्माने हे वेगळे वेगळे आकार घेतले, त्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे भागवताचा अभ्यास आहे. आणि सगळ्यावर मुकुटमणी शिरोमणी म्हणजे भगवान कृष्ण आहेत. का बरं मुकुटमणी म्हणायचं, तर रामाने अवतार घेतला तो देव म्हणून अवतार नाही, राजा म्हणून आणि माणूस म्हणून त्याने काम केलेलं आहे. कृष्ण हा जन्मापासून शेवटपर्यंत देव म्हणून वागलेला आहे. त्याप्रमाणे लोकांना एक कल्पना आहे हा देव आहे म्हणून. आणि त्यांनी जे सांगितलं त्याची 18 अध्यायाची जी गीता आहे ती जर वाचली आपल्याला, आपण अक्षरशः आनंदाला हे होतो, अंगावर रोमांच उभे येतात. ते समजून घेतलं, नुसतं वाचायचं नाही, शब्दावर डोळे नाही फिरवायचे पटपट पटपट. आपण हे तर काय करतो, वाचतो, देवाचं काहीतरी करायला पाहिजे बरं का, पोथी वाचा, माळ ओढा, हे करा, पण लक्ष कुठं असतं, प्रत्येकाने ठरवावं लक्ष कुठं असतं. ते आपलं म्हणजे उरकण्याकडे स्वभाव असतो सगळा. सगळा मस्त काम उरकायची बरं काय, हे झालं ते झालं, पूजा उरकून टाका. मग त्याला त्याचं म्हणणं उरकताय काय तुम्ही, मग तुम्हीच उरका त्यापेक्षा मग मी बसलोय स्वागत करा तुमचं इथे स्वर्गात. तेव्हा असं करून नाही चालत. त्यामुळं चांगली भक्ती त्याची जर केली तर तुम्हाला त्याची कल्पना येते. म्हणून भागवतामध्ये कृष्णाला अनन्य साधारण महत्व आहे, तो देव म्हणून जगला. आणि त्यानं जे सांगितलं तसा तो वागला. एक दिवस मी तुम्हाला देणार आहे कृष्ण परवा दिवशी, उद्या त्याच्या कथा बघू, आज आहे उद्या. कृष्ण हा त्यांनी जे सांगितलं भगवद्गीतेमध्ये अप्रतिम आहे. जगातली गुरु शिष्याची सर्वश्रेष्ठ जोडी म्हणजे अर्जुन आणि कृष्ण, त्याच्या पुढे कोणीच नाही दुसरं. त्या अर्जुनाला काय बोलला तो, समोर कोण होतं, कसा वागला तो, लहानपणापासून शेवटपर्यंत, पुतना भाऊजीपासून शेवटपर्यंत कसा वागला. सोमनाथा शेजारी वेरावळ आहे, तिथं ठिकाण बघितलं आम्ही ते. सुदैवानं राम आणि कृष्ण यांच्या आयुष्यातल्या बहुतेक जागा आम्हाला बघायला मिळाल्या. योग आला, सुचवलं. रामाचा जन्म झाला ती जागा, रामाने अवतार संपवला ती शरयू नदी, कृष्णाचा जन्म झाला ते जागा, कृष्णाचा शेवट झाला ते वेरावळ. त्यांनी भगवद्गीता सांगितली ते कुरुक्षेत्र केवढं मोठं आहे, दोनदा बघितलं. त्या रथाला हात लावला, ते मोठं थोडं तळ, ज्या तळ्यामध्ये दुर्योधन लपून बसला होता, भीमन बाहेर काढला, मारला शेवटी. त्या रक्तानं द्रौपदीची वेणी घातली. हे सगळ्या जागा बघायला मिळाल्या. त्यामुळे ह्या भगवान कृष्णाचं महत्व हे अनन्य साधारण महत्व आहे. आपण एक दिवस त्याची चर्चा करू, किती तऱ्हेचे त्याचे पैलू येतो. आज पुन्हा मला तेच सांगायला लागतंय, खरं औचित्य नाही, पण आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी कृष्णाला जागतिक पातळीवर नेऊन सोडलेलं आहे. एक प्रश्न त्यांना विचारला, त्याचं उत्तर देताना ते म्हणले जगामध्ये 2 डिप्लोमॅट फार सर्वश्रेष्ठ आहेत. आणि आता ते कसे बोलतात तुम्हाला माहिती आहे, युरोपियन लोकांना मान खाली घालतात, फडफड बोलतात. ते पहिला परराष्ट्रमंत्री भारतीय देशातल्या इतिहासातला. त्यामुळे एक तर कृष्ण आहे आणि दुसरा म्हणजे हनुमान आहे. कसं ठरवायचं श्रेष्ठत्व, कृष्णाचं श्रेष्ठत्व कसं ठेवायचं, मारुतीला कसं म्हणायचं श्रेष्ठत्व म्हणून.
तर डिप्लोमॅट कोण असतो? शस्त्र युद्ध न करता पण आपल्या देशाचं किंवा आपल्या समाजाचं जे हित आहे ते साध्य करायचं, युद्ध न करता. शेवटचा मार्ग म्हणजे युद्ध. त्यामुळे मारुती समोरची आव्हानं काय आहेत बघा. त्याला जायचंय लंकेत, सीते शोध घ्यायचा आहे तिथे, एकटाच आहे तो, पण त्यांनी केलं ते. सीता शोधून काढली, त्या रावणासमोर बसला, त्याला सांगितलं समजून सांगितलं, टिंगलच केली रावणाच. ते त्याला आश्चर्य वाटलं. रावण म्हणतो तू कशाला आलास इथे? नाही म्हणलं साहेब तुमच्याबद्दल म्हणलं इतकं ऐकून होतं, म्हणलं असं वाटलं भेटावं तुम्हाला एकदा म्हणून. लांबत नाही मी कथा ती, कारण आपल्याला कृष्णाबद्दल बोलायचंय. तेच कृष्णाचं आहे. किती तऱ्हेच्या भूमिका जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत कृष्णाच्या आहेत. कुठे कमी येतो कृष्ण? कुठेच कमी येतो. म्हणून भागवत जपताय. भागवत का वाचायचं? तर प्रत्यक्ष परमेश्वरच आलेला आहे. तो परमेश्वर म्हणूनच जगला, परमेश्वर म्हणूनच वाढला आणि परमेश्वर म्हणूनच त्याचा शेवट झालेला आहे. हे वेगळेपण हे कृष्णाचं आहे. त्याच्याकरता पण एक दिवस देणार आहे परवा दिवशी, आणि मग त्याला मध्ये ठेवून हे सगळं ऐकायचं. कारण कृष्ण नाव दिलंय त्याला, ते मुळाचा जो परमात्माच आहे, भगवंत आहे, ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्माने बाकी इतर काय काय अवतार केले होते त्याची पण माहिती घेणं. तो ध्रुव असेल, आणखी काही काय असतील गोष्टी आज उद्या आपण जमेल बघू, त्याची सुद्धा माहिती घेणं हा भागवताचा भागच आहे. ती सुरुवात आपण काल केली होती. आज त्यामुळे आता हे भागवत केव्हा सुरू झालं याचा आपण विचार करूया. काल आपण असं पाहिलं होतं की कोणकोणते 24 अवतार झाले आपण ते बघितलं. त्यानंतर थोडक्यात काल बघितलं होतं, पण त्यात थोडंसं मुळात मास्तर असल्यामुळे जरा वाचून दाखवतो 5-6 ओळी की भागवताचे फायदे काय. भागवताचे फायदे तुम्हाला माहिती आहेत, पण जरा सलग ओळीने फार वेळ घेणार नाही, अर्धा मिनिट फक्त घेणार आहे. कोट्यावधी जनतेचं पाप नाहीच होत. हे काल्पनिक नाही बरं काय, हे खरंच आहे. आपली श्रद्धा पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. कोट्यावधी माणसांचं पाप नाहीच होतं. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. रामरक्षाचे तसं आहे बघा, रामरक्षेकडे म्हणले असे अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त पुण्य लागतं. आणि मरताना जर आठवण केली कृष्णाची, भागवताची, तर तुम्ही वैकुंठाला जाता. ह्याच्यामध्ये सत्य आहे. कारण मरताना आपण जे विचार डोक्यामध्ये असतात ना, त्याप्रमाणे तुम्हाला सद्गती मिळते. आपण मरताना जर सगळे आपले बाकीचे नेहमीचे व्यवहार असतात त्याची आठवण केली तर त्याप्रमाणे जन्म मिळतो. एक मारवाडी असतो, बऱ्याच टेकलेला असतो, आणि आजूबाजूला मुलं आहेत, त्याला माहिती असतं आपण जाणार आहे म्हणून आता शेवटची वेळ आहे. तो म्हणतो हा कुठे मुलगा, तो कुठे मुलगा, तिसरा मुलगा कुठे आहे? अरे म्हणजे सगळे तुम्ही इथे थांबले, दुकानात कोण बसलंय? येणार कालची दुकानाची, तिकडं जायची वेळ आली, तिकीट काढलंय, गाडी आलेली आहे, बसायला सांगा म्हणतायत. बरोबर म्हणते अरे बैस बाबा जायचंय तिकडे. हा म्हणजे दुकानाचं काय पडतं हे असं त्याला वाटतं. त्याचा शेवट तसाच होतो. मनापासून श्रद्धेनं तुम्ही शेवटी परमेश्वराचं जर आठवण करत राहिला तर तो रस्ता असतो. पूर्वीची पाप किती असली तरी सुद्धा कुणाच्या हात चुका होत नाही, देवाच्या हात झाल्यात. पाप कोणाच्या जात नाही, देवाच्या हात पाप झाले, पण देव पण गेलं नाही त्यांचं. तसं आहे, इतर स्तोत्र भागवताची बरोबरी करू शकत नाही. भागवत श्रेष्ठ ठरतं सगळ्यांपेक्षा. आणि म्हणून भारतामध्ये भागवताला इतकी लोकांना आवड आहे. भागवताची तुम्ही सगळे जमताय. मला असं कळलं ह्यानंतर प्रसाद द्यायचा आहे ना, लोकांची रील लागली, आम्ही देतो प्रसाद, आम्ही देतो प्रसाद. ही कशा करता? हे प्रेम आहे भागवताचं, कृष्णावरचं प्रेम आहे. हाच एक प्रसंग आहे की ज्या वेळेला लोकांना वाटतं आपण काहीतरी करावं म्हणून. आणि या सगळ्याचं सार म्हणजे भक्तीचं महत्व वाढलंय. ते पण त्याची पण गोष्ट आज आपण बघू. भक्ती काय आहे, कोणी महत्व वाढवत. भागवताने सांगितलं ज्ञान आणि वैराग्य पुरत नाही, भक्ती जोड लागते त्याला, तर फक्त आपल्याला मुक्तता मिळते. सगळी संसार चक्रातनं मुक्ती मिळते. संसार करताना तर आपण आता एका बाजूला विश्वाचा विचार जर आपण करणार असू, जगाचा नाही विश्वाचा विचार करणार असू, काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्या संबंध विश्वामध्ये सूर्यमालिका दाखवता येत नाही, तिथे आपलं काय स्थान आहे. जर काल आपण म्हटल्याप्रमाणे हिअर लाईज समवेअर दी सोलर सिस्टीम,
सूर्यमालिका इथं कुठंतरी आहे. एवढं मोठं विश्व आहे, तिथं आपलं काय आहे? पण आपण मी माझं वगैरे, माझं घर, माझा संसार, माझे नातेवाईक, माझा पैसा, माझं घर, त्याला इतके चिकटून असतो की फार थोडी माणसं मरताना हे सगळं सोडून देऊन त्याच्याकडे जायला बघतात. असं जर झालं ना तर त्याला कधी हे भागवत मदत करतं त्याला, हे सोडून द्यायचं हे. आणि मग पटायला लागतं शंकराचार्य म्हणले ते पटायला लागतं ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, हे पटायला लागतं तेव्हा आपल्याला. हे सगळं आहे ना, हे तात्पुरतं आहे सगळं. हे भारत आंबेने काय म्हणले कवितेमध्ये? रामकृष्ण आले गेले त्यावेळी जग का ओसची पडले. अशा जगास्तव काय पुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे. तो हरी न्यायला आलाय, त्याला म्हणजे थांब जरा, म्हणजे बघतो पडले, हिशेब करतो पडले. हे आपण करतो पडले. तांब्यांना सुद्धा असं वाटलं, तांबे म्हणत ते आध्यात्मिक कवी आहेत. अनेक कवितात त्यांनी सुरुवात केली याची, पण शेवटी अध्यात्माकडे नेले. नवधू प्रिया मी वावरते असं म्हणलं, पण ती म्हणजे परमेश्वर. जशी प्रेयसी जाती आपल्या प्रेयकाकडं ओढीनं, तसं भक्त जातो देवाकडं, हे तांब्याने सांगायचं. हा अर्थ आहे त्या कवितेतला. आम्हाला होते कॉलेजमध्ये सगळ्या 82 कविता होत्या, हाच आम्हाला शिकवतो. तोच प्रकार आहे हा सगळा. संसार चक्रातनं मुक्तता, यासारखा आनंद आहे. काही अपेक्षा कोणाकडे ठेवू नये. आपल्या मनामध्ये आनंदात राहावं, वर्तमानाचा विचार करावा. भूतकाळ संपून गेलाय, भविष्यकाळ माहित नाही. कशाला तुटून थोडं वाकडं करून बसायचं आपण सारखं? काही नाही, आपल्या आवडीप्रमाणे जगावं आपण. म्हणून भागवतामुळं संसार चक्रातनं तुम्ही मोकळ होता, आत्मपरीक्षण करायला लागता. मुख्य मुद्दा असा आहे, जर सगळं भगवंताने घडवले सगळे, परमेश्वराने घडवले सगळे, तर प्रत्येक जिवंत प्राण्यामध्ये अंश आहे त्याचा. प्रत्येक जिवंत प्राण्यामध्ये, अगदी डासापासून ढेकण्यापासून सगळ्यापर्यंत प्रत्येक माणसामध्ये तर आहेच आहे. तो जो माणसाच्या मधला जो परमेश्वर आहे ना, तो झाकून पडलाय, तो मायेनं हे झालाय, गुरफटून गेलाय मायेतनं. ते मायेचं चक्र बाजूला करून तुम्हाला तो परमेश्वर आणि तो परमेश्वर याची सांगड घालायची. थोडं असं प्रयत्न तुम्ही करायला लागला ना की तुम्हाला अनुभव चांगले येतात. संसार चक्रात बाहेर पडता. हा तुमचा जीवात्मा जो आहे ना, त्याची आणि परमेश्वराची अशी सांगड घालायला लागली ना, तुम्ही वर्षानुवर्ष, माझा 1-2 दिवसात होत नाही, वर्षभरात होत नाही. त्याला हे मनापासून काही वर्ष घालावी लागतात. मनापासून पोथी वाचायला लागते, मनापासून पूजा करायला लागते. त्या पूजा करताना, नैवेद्य दाखवताना तुम्हाला बाकी काही आठवता कामा नये. जे ज्याला पूजा करतोय ना, ज्याला नैवेद्य दाखवतोय ना, त्याची मूर्ती डोळे मिटले की दिसली पाहिजे. तुम्ही आता मोदकाच नैवेद्य दाखवताना गणपतीला, डोळे मिटून दाखवताना मोदकाचा नैवेद्य दाखवताना तुम्हाला गणपती दिसला पाहिजे समोर. असं झालं म्हणजे मग तुमच्यातला जीवात्मा तो हे थोडं कॉन्टॅक्ट व्हायला लागले असं आपल्याला म्हणता येतं. प्रत्यक्षात दर्शन हे तर फार दुर्लभ आहे, क्वचित. आणि ज्याला दर्शन होतं सांगतच ते दर्शन झालं मला, तो कसं सांगेल तुम्हाला? आपल्या एवढं पात्रता आहे तेवढी. पण समाधान आपल्याला एवढं आहे, हे आपण सगळं, हे सगळे जे षड्रूप आहेत ना, अहंकार, स्वार्थ, हे सगळे हळूहळू काढून टाकले पाहिजे. एका दिवसात जात नाही, वर्षात जात नाही, 2 वर्षात जात नाही. मनापासून मान्य करायला लागतं, प्रत्येक माणसात परमेश्वर आहे आणि माझ्याकडे अनेक दुर्गुण आहेत, ते कमी झाले पाहिजेत. दुसऱ्याचे दोष दाखवणं काल म्हणण्याबरोबर सोपंच असतं ना, पण आपलं काय? म्हणून संसार चक्रातून सुटण्याकरता याचा उपयोग फार होतो. आणि असं केल्यामुळे श्रीहरी आपल्या हृदयात विराजमान होतो असं म्हणले भागवतात. असं तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून मोकळेपणाने केलं की तो श्रीहरी तुमच्या हृदयात, कारण त्याची जागा इथंच आहे ना, श्रीहरीची जागा इथंच आहे, कारण तोच आहे, त्याचा अंश आहे इथे. तो बरोबर जागा वाटतं, त्याला माहिती आपली जागा इथे म्हणून. पण ते आपण जागा खाली केली पाहिजे ना. आपण ते स्वार्थ, अहंकार आणि तिथे बसून ठेवले जागा, तो श्रीहरी बिघडून वाटतात, ते आपल्या जागा खाली करायला लागतात. इंद्र वगैरे हे देव तर त्या भागवताबद्दल म्हणतात बघा, किंवा ज्या माणसाला हे असं काही करायचं नाही त्याबद्दल असं म्हणतात, ज्यानं शुभशास्त्र थोडं सुद्धा ऐकलं नाही तो पृथ्वीला केवळ भार आहे. शुभशास्त्र म्हणजे भागवत. ज्याने भागवत थोडं सुद्धा ऐकलं नाही ना, तो पृथ्वीला भार. खायला कारण धरणेला भार आपण म्हणतोच. मुलगा आपल्या जेव्हा काही काम करत नाही, खोड्या करतो, नोकरीला लागत नाही, खायला कारण धरणेला भार. पोरग काय लागले म्हणजे करायला आहे, तसा प्रकार आहे माणसाचा. भागवत जे कोणी वाचत नाहीत ना, ते पृथ्वीला भार आहेत, ते पशुतुल्य आहेत. काही फरक नाही त्याच्यामध्ये, फक्त शेपूट नाही. पण बाकी इतर प्राण्याला शेपूट आहे, माणसाला शेपूट नाही, पण पशुतुल्य.
भागवत नाही वाटणारे भाऊसाहेब बरोबर आहे ना. त्यांचा धिक्कार केलाय त्यांनी, अशी जी माणसं आहेत ना त्यांचा धिक्कार केलाय त्यांनी. आणि सर्वात शेवटी म्हणले हे सगळं भागवत वाचल्यामुळं भीती मनातली नाहीशी होती. हे भागवताचं फार मोठं काम आहे, मोठा परिणाम आहे. भागवत वाचला की आपल्याला आपण कोण हे कळतं, भीती नाहीशी होती, आनंदाने आपण जगायला लागतो, दुसऱ्यांचा विचार करायला लागतो. कारण दुसऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे आपल्याला पटतं. त्याच्याशी वाईट बोलताना, त्याच्या विरुद्ध कारस्थानं करताना, त्याला नावं ठेवताना त्याला आपल्याला आठवतं की अरे तो माणूस आहे बरं का, त्याच्या मनावर परमेश्वर आहे, त्याचा अपमान का करायचं, त्याला का चिडवायचं, त्याला का रागवायचं, त्याला का मारायचं, असं वाटलं पाहिजे त्याला. हे म्हणून ब्रह्माला 4 श्लोक सांगितले. ते 4 श्लोक तुम्हाला मी सांगतो आणि मग त्याच्या काही कथा आहेत त्या पण आपण बघू. ब्रह्माला जेव्हा प्रश्न पडला तेव्हा ते विष्णूने श्लोक सांगितले, त्याचा अर्थही सांगतो मी थोडक्यात तुम्हाला. अहम एवा समे वाग्रे नान्यत यत् सत्सत् परम पश्चात अहम मर्यतच्च यो वशिष्येत सोहम. पुन्हा पुन्हा ते सांगताय सगळं. विष्णू म्हणतात माझं रूप गुण इत्याचं ज्ञान तुला मी आता ह्याच्यात देणार आहे. तो म्हणतो ही सर्व सृष्टी ही निर्माण होणार आहे, त्याच्या आधी सृष्टी निर्माण झाल्यावर ती टिकवणं आणि नंतर ती नाहीशी करणं ही सगळी कामं मी करणार आहे. सृष्टीच्या आधी आता मीच आहे विष्णूला सांगतात, त्याच्या आधी मीच होतो, निर्माण झाल्यावर ते चालवणं हे माझंच काम आहे, ते तुला सांगणार आहेत का विष्णू म्हणतात ब्रह्मा. आणि शंकराच्या रूपाने सांगणार आहेत हे सगळं जे आहे ते नाहीसं करायचं, वाईट आहे नाहीसं करायचं, चांगलं टिकवायचं. प्रलयानंतर सुद्धा मीच आहे, हे चक्र सगळं संपेल सगळं. मग ते प्रलयाची कल्पना काल आपण म्हटल्याप्रमाणे मग दुसरं युग सुरू होईल, पुन्हा मीच आहे. म्हणजे मग जे मी आहे कायम आहे, ते पूर्वी पण होतो, आजही आहे, उद्या पण आहे, प्रलयानंतरही मीच आहे. पण बघा थोडा अहंकार आहे विष्णूला, सगळं मीच करणार वाटतं असं वाचताना मांडताना. अहंकार नाही पण हे कशा करताय, सगळ्या कल्याणा करताय, स्वार्था करता काहीच नाही ह्याच्यामध्ये. त्याला रंगरूप काहीच नाही, त्याला कसला नाही स्वार्थ, त्याला कुठे भावनाच नाही ना विष्णूला, त्या परब्रह्माला काही भावनाच नाही, त्याला कुठला नाही स्वार्थ. पण जबाबदारी घेतलेली आहे सगळी, हे टिकवायचे सगळे. हे भगवंताच्या वर कोणी नाही, तिथे स्वार्थ नाही. हे सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं लय, सृष्टीची वाढ हे सगळं भगवंतच करतात. 84 लक्ष योनी जेवढं काम करायचं बघा. हे सगळं पाहिलं की 10-12 वर्षापासून माझ्या मनात विचार येतो की केवढे चमत्कार म्हणले सगळीकडे, आपण लक्ष देत नाही. सगळं निसर्गामध्ये तुम्ही जा, ते हिरवागार निसर्ग आहे, पण ती हिरव्या रंगाची छटा किती असतात, डार्क हिरवा, घट्ट हिरवा, आमका तमका वगैरे. प्राणी बघा सगळे, हे लांब जाऊ द्यात, हे सगळं तर आहेच. माणसाचं शरीर म्हणजेच मोठा चमत्कार आहे. किती ती संस्था किती असतात बघा, पचन संस्था, आमक्या संस्था वगैरे सगळे. हे हृदय, मेंदू कसं काय काम चालतंय, आणि वेळ आली की थांबतं कसं काय आहे. आणि कोणी निर्माण केलं, याने निर्माण केलं. पहिली सुरुवात कोणी केली असेल सारखा मी विचार करतोय. प्रजोत्पादनाची प्रक्रिया सगळ्या प्राण्यांमध्ये आहे, ती कोणाला सुचली असेल पहिल्यांदा. एक तो सिनेमा चांगला होता बघा, किस कवी की कल्पना है, कौन चित्रकार है, कौन चित्रकार है. हे कोणी काढलं चित्र आहे, कोणी रंग घडवले याच्यामध्ये. चांगला सिनेमा आहे तो, चांगलं गाणं त्याचे, ते इथे लागू पडतं बरोबर आहे. त्यामुळे सगळ्याच्या मुळाशी तो परमात्मा आहे आपल्या लक्षात येत आहे. आणि मग तो सच्चिदानंद असा स्वरूपाचा आत्मा आहे त्याचा. आणि भगवंतानं ती ही जी माया आहे ना ती मुद्दामच ठेवलेली. दुसऱ्या श्लोकामध्ये त्याने म्हणले असं आहे की माया आणि परब्रह्म ह्याचा खेळच चालू आहे हा. त्या मायामध्ये मध्ये येते आणि लोक फसतात त्याच्यामध्ये, परब्रह्म सापडत नाही. आत्ता म्हटल्याप्रमाणे जे जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आपलं मन स्वच्छ ठेवण्याची, षड्रूप काढून टाकण्याची, त्यांना परमेश्वर दिसतो. तिथं खेळात भक्त हा परमेश्वराकडे जातो, त्या दर्शन होत चांगलं. पुढे तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याने बनलं आहे. याला काही सीमा नाही, सगळीकडे तीच प्रक्रिया आहे.
त्याचे आकार बदलतात, पुन्हा पुन्हा बदलतात त्याचे, एकमेकात ते विलीन होतात. तसा मी आहे म्हणते, मी आकार बदलतो वेगळे वेगळे, विलीन पण होतो. खेळच चालू आहे ते सगळे, जादूचे खेळ असेल त्याचं प्रमाण आहे. खरं काय खोटं काय कळत नाही. इथं काही लोकांनी फार चांगली उपमा त्याला दिली, खेळ कसे करतो, ते खरं आहे ते खोटं वाटतं आणि खोटं आहे ते खरं वाटतं. त्याला उपमा दिली सिनेमाची. प्रोजेक्टर असतो, तो सिनेमा दाखवतात आपल्याला, पडद्यावर सिनेमा दिसतो, ते ब्रह्म सिनेमा दाखवते, पडद्यावर दिसतो. आणि मग त्या कथानकाशी आपण इतके समरस होतो की वाईट काय झालं, दुष्ट कुणीतरी आला, मारामारी करायला लागला, म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येतं, वाईट वाटतं आपल्याला फार अगदी. पण माहिती असतं 300-400 रुपये तिकीट देऊन आपण बघायला आलोय, ते दिसतंय कागदावर, फक्त कापडावर येतं, पडदा येतो, ते काय खरं आहे का? हाच तर खेळ आहे ना परमात्म्याचा. जे खोटं आहे ते खरं वाटतं आणि जे खरं आहे ना, हे मंदिर आहे चांगलं. स्वतः कृष्ण ऐकताय पाठीमागं, कृष्णाचं तेवढंच चाललंय सगळं. आणखी काय भाग्य पाहिजे आपलं? कृष्ण म्हणतो मी इथं आहे, ते तुम्हाला खोटं वाटतं आणि जे नाही ते तुम्हाला खरं वाटतं. म्हणून तिसऱ्या श्लोकामध्ये म्हटले, दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटले, खरं खोटं हे सगळी माया आहे सगळी. म्हणजे तुम्ही हुडकून काढा. प्रोजेक्टर प्रमाणे नको, ते शब्द प्रोजेक्टर वापरलं नाही, त्याचं विवरण करतात लोकांनी म्हणले. आणि मग शेवटी म्हणले भगवंत हे शेवटाकडे येतात आणि म्हणतात मी सगळीकडे आहे, अन्वय रूपानं आणि व्यतिरेक रूपानं, वेगळ्या वेगळ्या मार्गाने आहे. त्याकडे भक्ती मार्ग कोणाचा असेल, कोणी प्रपंच खरा मानेल, कोणी प्रपंच खरा मानणार नाही. आपल्या देशामध्ये, आपल्या साधू संतांमध्ये अशाच वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती आहेत. प्रपंचापासून दूर जाणं सुरुवातीपासूनच. शुकाने कुठे प्रपंच केला, नारदाने कुठे प्रपंच केला, पण प्रपंच करून एकनाथाने फार मोठं काम केलेलं आहे. रामदास स्वामीचा सल्लाच आहे, स्वतः नव्हते लग्न केलं तरी सुद्धा, की प्रपंचात राहून तुम्हाला करता येतं. आजही आपल्याला प्रपंचात राहून हे साध्य करता येतं. सारखं जागरूक राहिलं पाहिजे, उठता बसता सारखं स्मरण घ्यायचं ठेवावं लागेल. तुमचे काय अभ्यासाचे, स्वयंपाकाचे आमके तमके क्रिया चालू असतात त्या, पण त्यावेळेला अवधान पाहिजे ते ह्याचं. आपल्या स्वार्थाचं, आपल्या अहंकाराचं, द्वेषाचं आपल्याला अवधान असता कामा नये. आपल्याला अवधान असलं पाहिजे ह्याचं. काम आपली चालूच ठेवली पाहिजे. आणि हे सांगितलं ना कृष्णाने भगवद्गीतेमध्ये. एका वाक्यात सांगायचं म्हणजे कृष्ण काय म्हणतो, त्या दिवशी आपण सविस्तर बुक करत, कृष्ण म्हणतो 18व्या अध्यायात म्हटले तरी, प्रत्येकाने आपला नेमून दिलेले काम करावं. कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन. मा म्हणजे नाही, नकार आहे, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि तुमची कामं प्रेमानं करा. हे अवघड असतं फार. आपण कामं करणार म्हणतो, पण हे काम करायचं मला काय मिळेल पण त्याच्यातनं, पहिला पराभवितच झाला. कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा ठेवू नका, प्रेमानं करा काम. तुम्हाला दिलं तर तुम्हाला भूमिका दिली नाही त्याने, ती शेवटपर्यंत तुम्ही जा. आणि तिसरी पायरी फार अवघड आहे. ती ज्याला जमली तो वैकुंठालाच गेला डायरेक्ट, तिकीट न काढता ते सुद्धा. तिसरी पायरी म्हणजे हे सगळं तुम्ही एवढं करता, मोठमोठे पुढारी असतील, माणसं असतील, पुढे असतील, हे तुम्ही जे केलं ना सगळं, हे काही अपेक्षा न करताना ते सगळं ह्यात गुंतून पडू नका, अजिबात गुंतून पडू नका. हे माझं घर, ही माझी माणसं, हा माझा नवरा, ही माझी बायको, ही माझी मुलं, गुंतून पडू नका. पण सगळेच जण जाणार आहेत ना तुझ्या नंतर, ते पण जाणार आहेत सगळे, कशाला गुंतून पडतो त्याच्यामध्ये? हे कृष्णाने सांगितले, ते भागवतामध्ये आलेले आहे. ती शिकवण आहे भागवताची, की तुम्ही कर्तव्य करा, निष्काम पद्धतीने कर्तव्य करा आणि गुंतून पडू नका. तुम्ही केलंच नाही ते, अकर्ते पण ठेवा, ते शब्द त्याचा आहे. करता मी नाही त्याचा, मी जे जे काही केलं ते विसरायचंच. अवघड आहे काय. एकदा गंमत झाली, मला 40 वर्षापूर्वी कृष्णाचं हे कळलं. मी आपलं आमच्या कॉलेजमध्ये, विद्यापीठात, संस्थेत काम करताना माझ्याकडं ऑफिसमध्ये क्लार्क यायचे, शिपाई यायचे, त्यांना सांगायच्या गोष्टी. इंडियन स्कूलमध्ये एक शिपाई होता साबळे म्हणून, तो गप्पा मारायचा. त्याला म्हणलं हे बघ, हे सांगतोस ना तू, मी केलं काय म्हणतो म्हणलं, हे कृष्णाने सांगितलं असं आहे म्हणलंय की कर्मण्येव अधिकार असते आणि गुंतून पडू नका त्यात. 7-8 महिने झाले. सर म्हणला तुम्ही म्हणता ते घरी झालं म्हणला. काय झालं म्हणला? अहो म्हणला गुलाबजाम केले होते आणि ते 2-3 दिवस झाले संपेना, आईने ठेवले फ्रीज मध्ये म्हणला, तरी कुणी खाईना. मग ते आईला म्हणलं तू
त्या गुलाबजामध्ये गुंतून पुढे गोष्ट टाकून दे. म्हणला तुम्ही सांगितलं सर त्याप्रमाणे झालं म्हटलं आहे. तर म्हटलं आई म्हणली तुझे कोण सर आहेत मला दाखवायला दाड नको. त्याचे गेलो होतो त्या माऊली दर्शन झालं सगळे. सांगायचं कारण हे अवघड आहे का? गुंतून न पडणं हे फार अवघड आहे. आपला अहंकार एवढा जबरदस्त असतो, आपला स्वार्थ एवढा जबरदस्त असतो. जो म्हणतो ना माणूस मला अहंकार नाही त्याला फार अहंकार असतात, जास्त अहंकार असतात. आत्मपरीक्षण करावं, कोणाला सांगू नये आपण, बघावं, आपल्या मनात विचारावं, मग आपल्याला कळते. किंवा हे 4 श्लोकी भागवत आहेत. हे 4 श्लोक सांगितले नारदाला आणि नारदाने सांगितले व्यासाला. एकदा व्यास हिमालय बघा, तिथं व्यासांचे तीर्थक्षेत्र खूप छान सगळ्या आठवडे सांगत थोडं आहे. ती काही ठिकाणं आम्ही बघितली सुद्धा, आमच्या बेसिक कल्पना आहे. बद्री केदारला आपण गेलो. बद्री म्हणजे बोरी, त्याचं अरण्य तिथं होतं. तिथं विष्णू, ती विष्णूची मूर्ती बौद्धांनी पाण्यात टाकली होती. ती शंकराचार्यांनी तिथे जाऊन तपश्चर्या करून ती पाण्यातून मूर्त काढली, त्याची पूजा सुरू केली. ते आजचं बद्री केदार. आम्ही चारीधाम करता करता केदारनाथ संपून बद्री केदारला गेलो आणि आमचा गाईड फार चांगला होता. तो फार चांगल्या गोष्टी सांगायचा खऱ्या तिथल्या. बद्री केदार हे काय आहे, कठव आहे, काय काय घडलं तिथे. दुपारी जेवण वगैरे झाली, दर्शन घेतल्यानंतर, आणि तो म्हणा माना नावाचं गाव 2 किलोमीटरला आहे, कोणी येणार आहे का तिथे. आमचे बरेचसे लोक तयार झाले, आम्ही गेलो बघायला. तर माना हे गाव भारत आणि तिबेटच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे. तिथं एका दुकानावर बोर्ड पण लिहिला आहे, हिंदुस्थान चाय की आखरी दुकान. आणि तिथं सरस्वती नदी आजही वाहते. जी आपली मंडळी आज गेलीत ना ते बघून आले असतील. सरस्वती नदी आजही तिथे खळखळ वाहते. त्याच्या काठावर व्यासांचा आश्रम आहे. त्याच्या काठावर व्यासांचा आश्रम आहे. शेजारी गणपतीचा आश्रम आहे. तिथं महाभारत गेलं. त्या आश्रमाच्या भिंती वेगळ्या आहेत, आपल्यासारख्या नाही. तुम्ही कुठेच पाहायला भेटणार. हे कागदाची चळत जशी एक एक ठेवावी ना, तसं दगडाची चळती आहे सगळ्या बाजूने बघितलं म्हणजे. आणि महाभारत केलंय तिथं ना. सरस्वती वाहत होती, महाभारत सुरू केलं. ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला. तो खळखळाट ऐकू आला की हे डिस्टर्ब झाले व्यास. तिला म्हणले तुझ्या आता खळखळ वाण्यामुळं मला काही सांगता येत नाही, आणि गणपतीने सांगितले मला आधीच, तुम्ही थांबला की मी नाही लिहिणार म्हटलं परत. दोघेही श्रेष्ठ, व्यास आणि गणपती. व्यास म्हटले पण समजून लिहि म्हणजे तू काय. त्यावेळेस आवाज यायला लागला. तिला शाप, तू गुप्त होशील म्हटले. थोडं अंतर पुढे गेले की ती नदी झाली गुप्त. पण त्या आश्रमा शेजारीच एक असं पूल आहे. भीमाने दगड मारला होता तिथे. तिथं पूल आहे, त्या पुलावर आम्ही दोघे बसलो, आमचा फोटो काढला. फोटो काढला आम्ही. सरस्वती नदी काठी आम्ही फोटो काढला, आजही आहे. नंतर ती लुप्त झाली. प्रयागला दिसत नाही म्हणतात, त्रिवेणी संगम आहे, पण दिसते कुठे आपल्याला डोळ्याने. असं ते तीर्थक्षेत्र बद्री केदार, तिथं व्यासांचा आश्रम. व्यास म्हणजे केवढं नाव आहे बघा. हिमालयातच अवतरण झालेत. आता बघा मी बसलोय, याला व्यासपीठ म्हणतात. हा कुठून आला शब्द? ते व्यासांकडनं आलेला आहे. ज्ञानाचं अगाध हे सगळे काय शब्द सुचत नाही पुढे काय म्हणावं त्याला. व्यासपीठ शब्द तिथनं बोलणारा हा तसाच असला पाहिजे. असे ते व्यास, त्यांचं काय कामगिरी आहे. वेद जे होते ते असे स्कॅटर्ड होते. वेद ते संकलित केले, त्याचं वर्गीकरण केले त्यांनी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आपले ज्ञानोबा आणखीन पुढे गेले होते त्याच्या. ज्ञानेश्वर लिहिताना ज्ञानेश्वर म्हणतात वेद फार चांगले आहेत. वेद खरंच बोलतात. ज्ञानेश्वर आहेत ते सुद्धा, याच अवतार आहेत ते. पण ते अवतार काय म्हणतो, वेद चांगले आहेत पण ते कृपण आहेत. वेद कृपण आहेत. कृपण म्हणजे फक्त ब्राह्मणांना, श्रेष्ठ ब्राह्मणांना समजतात, लोकांना समजत नाहीत. म्हणून ते सोपे केले पाहिजेत. एवढ्या करतात ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी सुद्धा अजून नीट समजत नाही सुद्धा. मग मध्ये नंतर त्या ज्ञानेश्वरीतला एक भाग उचलून त्याच्यावर अतिशय चांगली टीका केली. त्याची गरज होती ते लोकमान्य टिळक. गीता रहस्य कशी सापडी लागते बघा. असे व्यास तिथं होते. त्याने वेदाचं वर्गीकरण केलं. महाभारतही लिहिलं सगळं बघून. व्यासांचा भागच त्याच्यामध्ये आहे. आणि गंगेकाठी हरिद्वारच्या किती कुठतरी हरिद्वार, खरं हरिद्वार नाही शब्द आहे,
हरद्वार महादेवाकडे जायचा रस्ता येतो, हरी नाही हर, तिथं व्यास बसले होते असे. आणि त्यांचा नेहमीसारखा चेहरा नव्हता. नारद मुनी गेले तिथे आणि व्यासाने म्हणले तुम्ही असं का दिसताय, चेहरा असा का दिसतोय म्हणले, आज नेहमीसारखं दिसत नाही, तुम्ही केवढं काम केलंय म्हणले. वेदाचं वर्णन केलं, पुराण लिहिली सगळी, महाभारत लिहिलं, त्याच्यामध्ये गीता आहे, केवढं मोठी देणगी दिली म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांना समाजाला या. पण आज असे का दुर्मुख झाले का तुम्ही दिसताय, चेहऱ्यावर तुमच्या प्रसन्नता का दिसत नाही आज. व्यास म्हणले बरोबर आहे, तुम्ही म्हणता ना ते खरं आहे म्हणले, पण काय कळत नाही म्हणले, काय कशातून झालंय मी सांगू का म्हणले. नारद म्हणतात व्यासाला, मी सांगू का म्हणले काय झालंय तुम्हाला हे. त्याच्यावर म्हणले हो काय म्हणजे, अहो तुम्ही ते वेद वगैरे त्याचं वर्गीकरण केलं, हे सगळं हे, पण सामान्य माणसाला कुठं समजतंय म्हणते. ते महाभारत वाचायला घेतलं तरी समजत नाही, संस्कृत मध्ये सगळं, सामान्य माणसाने काय समजणार आहे. वेद तर कळतच नाहीत म्हणले, पुराण कोण वाटणार आहे. हो म्हणले खरं आहे तुम्ही म्हणता ते, मग काय करू म्हणले. बघे म्हणले सामान्य माणसाला जे आवडेल ना असं तुम्ही काम करा. मग काय करू म्हणले, म्हणजे कृष्णाच्या सगळ्या लीला तुम्ही लिहा, लहानपणापासून शेवटपर्यंत कृष्ण आयुष्यामध्ये काय काय खेळ केले त्यांनी, कसा तो जगला, हे लोकांना आवडतं म्हणले, हे तुम्ही लिहा. पटलं त्यांना ते, त्यातनं निर्माण झालं ते भागवत. भागवत म्हणजे कृष्णाच्या सगळ्या अशा ह्या लीला व्यासाने त्या लिहून काढल्या. असं प्रचंड व्यासांचं महत्व आहे बघा. हे व्यास म्हणजे ज्ञान, आणि म्हणून गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा आहे. मुळात आपण गुरुची पूजा करतो, गुरु म्हणतो वगैरे, पण मुळात ती खरी कल्पना व्यास पूजेपासून आलेली. व्यास सगळ्या गुरूंचे गुरु आहेत, सगळे सगळ्या ज्ञानाचे गुरु आहेत. व्यासांची पूजा त्या दिवशी झाली पाहिजे, आपण करतोय ते, त्या व्यासाने सांगितले. त्यानंतर असे बरेच प्रसंग गेले, काही काही श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर, कलियुगाची 30 वर्षे उलटून गेल्यानंतर, भाद्रपद शुद्ध नवमीला शुकदेवानी भागवताची कथा सांगितली परीक्षिताला, भागवत शुद्ध नवमीला. त्यानंतर पुन्हा 30 वर्षांनी कार्तिक शुद्ध नवमीला सनकादिक ऋषींनी ही कथा सांगितली. आणि परीक्षितानं ही कथा ऐकल्यानंतर 200 वर्षांनी आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णानं ही कथा सांगितली. गोकर्णानं कथा सांगितली. ती कथा आज जमलं तर वेळ आपण बघू, नाही तर मग उद्या बघूया. पण असा त्या कथेचा प्रवास झालेला आहे. हा भागवताचा प्रवास हा असा झालेला आहे. हा सुरुवात करायची म्हटलं तर व्यास गंगेकाठी बसलेले आहेत, त्याप्रमाणे त्याने नारदाचा त्या संवाद झाला आणि कथा सांगायला लागले. त्याचा पुढचा भाग कथा सांगितली ते म्हणजे अशी नैमिषारण्यातली कथा आहे. चांगली चांगली अरण्य आपल्याकडे होती. हा सुद्धा बघा दृष्टिकोन आहे की ह्याचा बघा दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा सत्यच आहे खरं. म्हणजे भारतामध्ये राजे लोक असायचे आणि ऋषींचे आश्रम असायचे. ते आश्रम म्हणजे फक्त ध्यान लावणं अशा पुरतं नव्हतं, यज्ञ करणं एवढ्या पुरतं नव्हतं. ते आश्रम म्हणजे संशोधन केंद्र होती. सगळे सगळे विद्वान लोक एकत्र येऊन तिथे चर्चा करायचे, शोध लावायचे की अस्त्र देव वापरतात. राम लक्ष्मणाला पाठवलं होतं विश्वामित्राबरोबर आश्रमाला भेट द्यायला, एवढ्या करतात तिथे अस्त्र कळावीत म्हणून. समाजाचा विचार करून समाजाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्याचा अभ्यास त्या आश्रमामध्ये व्हायचा. 12 ठिकाणी कुंभमेळे भरतात. ही माहिती कशी कळत होती? कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषीमुनी एकत्र येऊन चर्चा करायचे, समाजाचा विकास कसा होईल चर्चा करायचे, पाप कमी होऊन पुण्य कसं वाढेल बघायचे, आणि या कथा सांगायच्या अनेक त्या ठिकाणी. असं ते महत्व आहे. तसं निमिषारण्य फार मोठं आहे. सीतापूर जिल्हा आहे उत्तर प्रदेशातला, गोमती नदीकाठी. हजारो ऋषीमुनी जमलेत तिथे, हजारो ऋषीमुनी जमलेत. आणि तिथं प्रश्न पडला की भागवत ऐकावं म्हणून. सूत म्हणून आहेत मांदेरे पुत्र,
त्याने सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा कथा. त्या कथा कोण सांगणार? कथा सांगायला तुला तेवढं सामर्थ्य पाहिजे, पात्रता पाहिजे. मग शेवटी शुकमुनींना बोलावलं. शुकमुनी आले. म्हणजे तुम्ही सांगा ही कथा, भागवताची कथा आहे. आता शुकाने सांगणं म्हणजे केवढं मोठं प्रसंग आहे हा बघा. किती चांगला प्रसंग आहे, किती पवित्र प्रसंग आहे, किती मोठा प्रसंग आहे. शुकमुनी तयार झाले. शुकमुनी महाभारत सांगणार एवढ्यात इंद्र आला अमृत कलश घेऊन. तुम्हाला म्हणलं ना आपल्या माणसांचे काही गुण देवामध्ये पण आहेत, तसा इंद्र अमृत कलश घेऊन आला. म्हटलं थपा 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 म्हणला. शुकाला म्हणलं हे अमृत घ्या आणि मग सांग कथा. आता शुक हा वैराग्याचा मेरू म्हणे. त्याच्या आधी सांगतो मला कथा कसा होता शुक ते. त्याला नाही आवडलं. हा काय म्हणजे शब्द नाही त्याचा वापरला, पण त्याच्या मनामध्ये विचार आला ही काय देवाणघेवाण कशाला म्हणला. भागवताची कथा सांगायला म्हटलं किंमत कशाला पाहिजे. तरी परीक्षेला विचार तुला पाहिजे काय अमृत. जर तू घेशील ना इंद्रात गेलेलं तर स्वर्गात जाशील. तिथे रंभा अप्सरा वगैरे असतात, त्याचे नृत्य बघायला मिळतील तुला, चांगलं खायला प्यायला मिळेल. आणि भागवत जर ऐकशील तर मुक्ती मिळेल तुला, बाकी काही नाही म्हणते. आता परीक्षा म्हणजे पांडवांच्या वंशातला आलेला तो म्हणला मला मुक्ती पाहिजे, भागवत पाहिजे. इंद्र गेला निघून. हे शुक कसे आहेत बघा. आता आपण जो श्लोक ऐकला, शुकासा रेखे पुढे वैराग्य ज्याचे, वैराग्याचा मेरू म्हणजे शुक, व्यासांचा पुत्र. तो सांगतोय कथा. 16 वय, पुढे वाढलंच नाही. अतिशय देखणा, लांब केस, तेजस्वी डोळे, चेहरा प्रसन्न आणि आकर्षक, आणि परमेश्वरावर विलक्षण भक्ती, परमात्म्यावर विलक्षण भक्ती. भक्ती, ओढ, आपुलकी शब्द कमी पडावेत असंच त्याचं जीवन. कशाची अपेक्षा नाही अजिबात, कशाची अपेक्षा नाही अजिबात. दिलं तरी नाही. इंद्राने ठरवलं एकदा एक इतकं वैराग्य काय बरोबर नाही म्हणजे. आपण विश्वामित्राकरता प्रयत्न केला होता, आपण ते मोडलं त्याचं. आपण ब्रह्मचर्य त्याचं आहे तसं शुकाकरता करू म्हणजे. ते रंभेला पाठवलं शुकाकडं. म्हणजे तुझे काय डावपेच ते कर आणि त्याचं बिघडव म्हणजे त्याला शुकाला. रंभा आली तिथे. शुकमुनी आपले बसलेत पांडी बिंडी घालून ध्यान लावत सगळे. रंभा आली. अप्सरा असती, दिसायला चांगली, त्याच्या भोवती फिरती वगैरे, लक्षच नाही. कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देणं आणि लक्ष फक्त हे, याशिवाय शुकाने काही केलं नाही. रंभा आली, त्यांची बोलायला लागली. मी आले म्हणले. बर म्हणजे किती निसर्ग चांगला आहे, श्रावण महिना आहे. काही बोललेच नाही शुकाची बद्दल. त्याला ते आवडतच नव्हतं. त्याला म्हणजे लिंगभेद हा प्रकारच नव्हता मनामध्ये. काही कुठला स्त्री पुरुष कल्पनाच नाही अजिबात. मनामध्ये विचारच ते. ती बोलते आपली रंभा एक आवेश दाखवती. आपण दोघं म्हणजे इतकं चांगलं आहे वातावरण आहे, आपण दोघं जीवन जगूया आनंदानं. म्हणजे काय करायचं नाही म्हणजे एवढं चांगलं झालंय, आपण दोघं म्हणजे मौज मजा करू. शुक तिला म्हणतात तुझी कल्पना मौज मजा करायची आणि माझी कल्पना यात फरक आहे. तुला म्हणजे नाच गाणं वगैरे पाहिजे, मला म्हणजे भगवंत, बाकी काही नको म्हणजे मला हे. मग शेवटी रंभा आपल्या भात्यातलं अस्त्र काढते. ती म्हणते मी अप्सरा आहे म्हणते, नुसती सुंदर स्त्री नाही. तुम्ही सुंदर स्त्रिया बघितल्या असतील, पण सुंदर स्त्रियापेक्षा वेगळं काहीतरी मी अप्सरा आहे म्हणते. कारण अप्सरांचं शरीर शुद्ध दुधापासून आणि शुद्ध कापरापासून झालेलं असतं. शुकाला म्हणते रंभा. शेवटचा मार्ग काढला. मग शुकसला ऐकून म्हणतात ते खरं आहे ग, पण फार उशीर झाला हे बोलायला तुला. ती म्हणली का? ते म्हणजे हे जर तू मागं सांगितलं असतंस तर तुझ्या पोटी मी जन्म घेतला असता, तू माझी आई झाली असतीस. संपलं सगळं. इतका निर्विकार, इतकं वैराग्य शुकाचं. शुकाची आणखीन एक गोष्ट आहे. जनकाच्या दरबारात शुक गेले. नारद मुनी आधीच येऊन बसले होते. दोघं आपापल्या गुणाने प्रसिद्ध. शुकात मी सांगितलंच, नारदाचे माहिती तुम्हाला. ज्ञान अभ्यास वगैरे भगवंताची मूर्ती. जनक राजे दरबारात दोघांनी स्वागत केलं, पूजा केली. 2 सिंहासनावर दोघे बसलेत.
आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ह्या दोघांचं श्रेष्ठ कोण म्हणले? नारद श्रेष्ठ का शुक श्रेष्ठ? जनकाची बायको राणी सून आहे ना, की म्हणे मी तुम्हाला उद्या सांगते. त्यांचे कागद गुलगुत गेलीस ना, उद्या सांगते म्हटली मी. ती रात्री अतिशय चांगला शृंगार वगैरे करून पहिल्यांदा नारदाच्या खोलीमध्ये गेली. त्याच्या महालामध्ये म्हणा, खोलीमध्ये आपल्यासारखं खोल्या डोक्यात असतं त्यामुळे महाल होते. नारदाच्या महालात गेले. नारदा समोर ती पाहिली, उभी राहिली, आपले हिंडते तिकडे. नारदाने पाहिलं आणि उठून गेले बाहेर निघून. स्त्री संघ नको ना अजिबात. ऋषीमुनी होते ते. तिने ओळखलं. तिथून मग गेली शुकाच्या महालामध्ये गेली. शुक ध्यान लावून बसलं. ध्यान लावून बसले, आली फिरली वगैरे. लक्ष नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे. रंभेकडे लक्ष नाही, तसं सुनयनाकडे लक्ष नाही अजिबात. ती पुष्कळ हिंडती फिरते वगैरे, काही नाही. तिचं अस्तित्वच नाही असंच वागणं शुकाचं. दुसऱ्या दिवशी दरबारात सुनयने सांगितलं शुक श्रेष्ठ आहेत म्हणून. असे वैराग्य मूर्ती शुक भागवताची कथा सांगतायत. म्हणजे भागवत केवढं, शुक केवढा, सगळंच अपरंपार आहे सगळ्या गोष्टी या भागवताच्या कथा. अशा भागवताबद्दलच्या अनेक गोष्टी आहेत. आपण एक एक बघत जाऊ. आहे का वेळ आहे ना अजून? किती वाजले? 10 मिनिटं. बरं, मग एक गोष्ट त्यावेळेस सांगू आपण. नियोजन असं आहे की 7 दिवसाची कथा आहे. 7 दिवसाची का बरं कथा असते? 7 दिवसच का सांगायचं? 8 दिवस का नाही? 6 दिवस का नाही? तसं तर वर्षभरही चालता येतं. आणि भागवत गोष्टी ऐकायला काही मुहूर्त लागत नाही, त्याला काही बऱ्या लागत नाही. पण 7 पुढे ठरवले. आपण काल म्हणल्याप्रमाणे पहिल्यांदा परीक्षिताला सांगितलं शुकाने, ते 7 दिवसात त्याच्याकडनं व्रतवैकल्य करून घेतले गंगेकाठी. आणि म्हणजे 7 दिवसाने मृत्यू तुला आहे ना, तोपर्यंत मी आहे. मी सांगतो तसा तू कर. परमेश्वराची आराधना कर, तपश्चर्या कर, तुला मृत्यू जवळ पण येणार नाही. मी बसून म्हणते इथे. त्याप्रमाणे केले त्यांनी. आणि मग नंतर परीक्षित गेला. दुसरी कथा आहे ती गोकर्णाची कथा आहे. गोकर्णाची कथा आहे. आता बघा, ऐका तुम्ही चांगलं. तुंगभद्रेकाठी एक ब्राह्मण होता. त्याचं नाव तुम्हाला सांगतो. आत्मदेव. हा. तुंगभद्रेकाठी फार चांगली नदी आहे तुंगभद्रा. तुंगभद्राचा परिसर म्हणजे किष्किंधाचा परिसर, वाली सुग्रीवाचा परिसर. मारुती जन्म झाला तो डोंगर. आम्ही सगळ्या मंडळीने बाहेर येतो. त्या तुंगभद्रेकाठी आजही चांगले चांगले स्वामी दत्तावधूत म्हणून आज आहेत. मला प्रसंग तुम्ही सांगेल त्याच्या गोष्टी, ज्याला देवच म्हणावं असे आता नाही सांगत, पण ते तुंगभद्रेकाठी आजही आहेत. किष्किंधाचा प्रांत सगळा. तिथं आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आणि त्याची बायको होती नव्हतं धुंदली. हा श्रीमंत होता, तसा राहत होता आपला दोघे भक्ती करून वगैरे सगळी. पण पुत्र नव्हता, घरात मूल नव्हतं काही. त्याची बायको मात्र बडबडी होती, भ्रष्ट बुद्धीची होती, कुतर्कवादी होती, विश्वास ठेवत नव्हते कोणावर, मुख्य म्हणजे भोगवादी होती. विवेक काही नाही अजिबात. नवरा बायकोच्या स्वभावामध्ये इतका फरक. हा आपला चांगला तसा. सत्संग कधी दोघांना झालंच नाही. एकत्र बसून काहीतरी करतील चांगलं देवाचं वगैरे कधी झालंच नाही. असे दिवस गेले सगळे. आणि मग त्या आत्मदेवाला पुढं निराशा आली. मुलगा नाही म्हणजे काय म्हणजे अग्नी कोण देणार आपल्याला? आपले शेवट आपल्या मुलाच्या हातनं करायला लागतं ना, हे कोण करणार आपल्याला? आणि त्यावेळेस तर कल्पना आणखीन त्या जास्त घट्ट होती. सगळ्या कंटाळा. आणि नंतर तो एका नदीकाठी गेला. बरं, असा आपला गरबेट झाला सगळा. काय करावं ते कळत नाही. तिथे एक संन्यासी भेटला. संन्यासी म्हटलं काय झालंय? त्यांनी सांगितलं. म्हटलं असंच आहे, मला मुलगा नाही म्हटलं. त्यामुळे म्हटलं मी काय करावं कळत नाही. अरे नसलाय का मुलगा? अरे का मुलगा नसतो म्हणून काय झालं? हा आत्मदेव त्याशी वाद घालतोय. तेव्हा मुलगा लागतो ना म्हणणे. वंशाला दिवा नको का म्हणले? दिवा, वंशाला दिवा असंही आपण तो शब्द वापरतो. तर म्हणजे मला मुलगा नसल्यामुळे मला अंत्यविधी कोण करणार म्हणते? कोणाच हस्ते करणार म्हणते? तर मुलगा असणं चांगलं असतं. हे मुलगा पाहिजे म्हणते. आत्मदेव समजून सांगतोय. मग शेवटी तो संन्यासी म्हणते ठीक आहे, मी तुला मार्ग सांगतो म्हणते.
त्याने एक फळ दिलं त्याला, एक फळ तुझ्या बायकोला दे म्हणते आणि तुम्हाला मुलगा पिसू. त्याला फार बरं वाटलं. तो घरी आला परत, तसाच हे म्हणत होता ना मला, पण निराशा फ्रस्ट्रेशन मुळे हे करत होता. ते फळ मिळाले की तो परत आला. बायकोला बोलवलं, धुंदली बायको तिला, म्हणजे हे बघ संन्यासीने फळ दिले हे तू घे, म्हणजे मुलगा होईल आपल्याला. तिने घेतला हातात. तिचा विश्वास नव्हता. असे फळ खाऊन कुठं म्हणजे मुलं होतं की काय तेव्हा. ती होय म्हणली, नवऱ्या समाधान करता आपलं आणि ठेवून गेलं बाजूला. काही दिवसांनी तिची बहीण आली आणि बहिणीच्या गप्पा रंगल्या, जशा रंगतात तशा. आणि मग तिने सांगितलं म्हणजे हे गेले होते फळ आणलं म्हणजे, आणि ते खाल्ले की म्हणजे मूल होणार आहे. मला काही मूल बिल नको पडले. त्या म्हणले बाळाच्या जन्माच्या यातना सगळ्या म्हणले ते वाढवणं पुन्हा पोट कटकटी करत लागते. आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणलं ती म्हणली माझी फिगर खराब होईल म्हणले, माझी आकृती खराब होईल म्हणले. मला नको तसं म्हणले की मूलच नकोय मला. धुंदली म्हणती बहिणीला. बहीण म्हणती वेळेस की काय आपण मार्ग काढू याच्यावर. असं कर म्हणले, तू काही बोलू नकोस नवऱ्याला, हे फळ कुठल्या ते जनावरला घास. आणि म्हणले मी गरोदरी म्हणले, मी आता घरी जाणार. तू काही दिवसांनी नवऱ्याला सांग की गरोदरीच म्हणून तू, आणि मग केव्हा तरी ये आणि माझं पोट घेऊन ये. असं दोघींचं पटतं. ती जाते आपल्या घरी परत. काही दिवस जातात, तिला मुलगा होतो. मध्ये एकचं नाटक होतं धुंदलीचं, मी गरोदर आहे माझं पोट वगैरे काय, पोटात कपडे वगैरे घालून मोठं पोट केली की काय कुठं ठेव. गरोदरपणाचं नाटक तर चांगलं केलं. आणि मग ती बहिणीकडे गेली. येताना ते मूल घेऊन आले. ते काही ताणं नव्हतं मूल. काही दिवस गेले होते. घरी आणले की नवऱ्याला दाखवलं, हे बघ म्हणले झाला मुलगा. म्हणजे त्या संन्यासीच्या फळामुळे मुलगा झाला. तिला आनंद झाला. पण मुलाला बघितलं ते नवजात मूल नव्हतं. ते त्याला शंका आहे. म्हणजे असं काय झालंय. नाही ना म्हणले, असं म्हणले मी आता गरोदर होते झालं मूल म्हणले. बरं म्हणले वाचायचं काही नाही, तुम्हाला मनात वाचून घ्यायचं, तुम्हाला लक्षात घ्या. महत्वाचं आता काही थांबू काय नाही नाही, ऐका वाचा ना ते. थांबवायचं काय. मंडळी कोणत्या राहील स्वागत करायचं त्यांचं. तुम्ही नाही, ठरवा. नाही, नाही, नाही. पहिले मला वाचत गेले. ऐका ऐका आपलं हे चालू दे. हा. ठीक आहे. आपलं चालू दे. गरोदर नाटक केलं ते मूल दाखवते. ती नवऱ्याला शंका येते पण तो म्हणतोय की नवजात नाही आहे. ते फळ होतं ते गाईला घालतात. ते गाईलाही मूल होतं. ते बेडम देत. ते काही मनुष्याचं प्रमाण नसते, पण कान त्याचे गाईसारखे असतात. ते दोन्ही वाढायला लागतात. आत्मदेवाची दोन्ही मुलं वाढायला लागतात. ते याचं नाव त्याने ठेवलंय धुंदुकारी. आणि हा जो गाईपासून झालाय त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. धुंदुकारी आणि गोकर्ण. धुंदुकारी सगळ्या चमत्कारिक भावनात्मक निर्माण झालेलं बाळ आहे. ते त्याला थोडं चांगलं वाटणार ते. हळूहळू वाढायला लागलं, तसे त्रास द्यायला लागलं. आई वडिलांनाही मारायचं, घरात चोऱ्या करायचं, पोरांमध्ये मारामारी करायचं. कोकणाने सगळं बघितलं आणि तो प्रवासाला निघून गेला. कोकण तीर्थयात्रा करायला वगैरे गेला. इकडं धुंदली शेवटी अशी वेळ आली की त्याने वेश्या घरी आणल्या. पैसे चोऱ्या माऱ्या सुरू झाल्या. वेश्या म्हणजे करायचे पैशावर त्याच्या. शेवटी एक वेळ अशी आली की वेश्याने त्याला मारून टाकला. मेला तो. मेला पण त्याला मुक्ती नाही मिळाली. तो त्याला भूत. आणि एवढी सगळी कृत्य केल्यावर मुक्ती कशी मिळावी हे कशाला बसले महाराज तिथे. भगवताची कथा आहे. आणि मग तो हिंडायला लागला रात्री अपरात्री भूत रूपानं. गोकर्ण तिकडं हिंडत होता. काशीला गेला. पिंडदानाचं काम करायला लागला. आई वडील वगैरे सगळे आई वडील मध्ये गरलेले. हा धुंदली की आलाच ते पिंडदानाच्या वेळेला. तो भूत झाला होता. असं करता करता त्या गोकर्णाच्या कानावर पडलं. त्यामुळे तो घरी आला. रात्री झोपला. शेजारी भूत घाबरला. गोकर्ण तो म्हणला कोण आहे रे तू. अरे म्हणला भिवू नको मी भाऊ आहे तुझा म्हणले. म्हणजे असला कसा भाऊ म्हणले. अरे मी मेलो म्हणले पण मुक्तता नाही मला म्हणले. ते पिच्या शिवणीमध्ये आहे मी म्हणून म्हणले मी आलोय
तो काय म्हणजे मला मुक्ती देतो म्हणजे. आता म्हणजे मी मुक्ती कुठलं तुला देणार, काही कर म्हणजे बा तू मुक्ती दे मला सहन होत नाही म्हणजे ही विषयाची योनी. मग ते म्हणलं बरं काहीतरी मार्ग काढू आपण. तेवढे भागवत कथा आपण सांगतो आणि भागवत कथा अरेंज करतात, लोक जमतात. गोकर्ण स्वतः भागवत कथा सांगतो. आता प्रश्न आला त्या धुंदीने बसायचं कुठे, विषयाचे कुठे भेटणार. तिथे केवढा मोठा बांबू असतो, त्याला 7 आरे असतात. त्या बांबू मध्ये हा वायू रूपाने बसतो धुंदी. कथा सुरू होती भागवताची. एक एक अध्याय तो धुंदी ऐकायला लागला की तो वायू रूपातनं बाहेर पडायचा आणि मग त्या बांबूचा एक जे सांधा होता तो निघायचा. असं करता करता 7 दिवस झाले की त्या बांबूचा एक तेजस्वी पुरुष बाहेर पडला. गोकर्ण म्हणला कोण रे तू म्हणला. अरे म्हणला मी तुझा भाऊ धुंदली, माझी मुक्ता नाही केलीस म्हणलं तू, तुझे किती उपकार मानू तेवढं थोडे येते. बरं म्हणताय. त्या बांबूला 7 आरे होते. 7 दिवसात भागवत सांगितलं. तिथून प्रथा पडली भागवत 7 दिवसात काय सप्ताह करायचा, 7 दिवसामध्ये भागवत संपवायचं. अशा 2 कथा त्याच्याबद्दलच्या आहेत. अशा बारीक सारीक अनेक इतर गोष्टी आहेत, पण आपल्याला आता सुचवलंय आणि त्याप्रमाणे आपण थांबू या ठिकाणी. तुम्हा सर्वांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला जेवढे द्यावे तेवढं थोडंच आहे. तुमच्यामुळे ही गोडी लागते कृष्णाची, भगवंताची. इतिहास मिळतो वाचायला, कथाही मिळते. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.